नमस्कार मंडळी, एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आपण बनवतोय भोपळ्याचे दशम्या. त्याच्यासाठी बस सर्व 700 ग्रॅमचा भोपळा घेतलेला आहे. त्यासाठी 5 अशा हिरव्या मिरची घेतली, तिखट आहे, 10-15 लसणाचे पाकळे, छोटेसे आल्याचे तुकडे घेतले, थोडंसं जिरे घेतले आणि हे बघा या अशा वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतले. हे बघ गरजेनुसार आपलं हे बघ चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता आपण भोपळ्याचे 2 तुकडे करून घेऊया. भोपळा स्वच्छ करून घ्यायचा आहे. भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता भोपळा आपण अशा प्रकारे किसून घेऊ सगळं भोपळा. हे बघा अशा प्रकारे सगळा भोपळा आपण आता किसून. हे बघा मंडळी अशा प्रकारे आपण सगळा भोपळा आता किसून घेतलेला आहे. आता आलं लसूण. हे बघा आपण जो भोपळा किसून घेतला हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून आणि पिळून घेतला. आता बघा आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला पिळून घेतल्या. आता त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचे. हे बघा त्यामध्ये आपण पीठ टाकून घेतो ज्वारीचं आणि गव्हाचं. तेव्हा त्यामध्ये मिरची, आलं लसूण पेस्ट केली काढून घ्यायची. आता त्यामध्ये थोडंसं आपण जिरं घेतलं, जिरं टाकून घ्यायचं काहीतरी वेगळी चव लागावं म्हणून. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अंदाजाने, जसं लागत तसं त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं. आता हे पीठ चांगलं एकत्र करून घ्यायचंय, चांगलं पीठ मळून घ्यायचं. आता मंडळी यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलं. आता आपण ते मीठ टाकून घेऊया. हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकायचं विसरलं होतं आपण. हे मीठ बी चांगलं पिठामध्ये चांगलं एकत्र करून घ्यायचं. नाही हे बघा अशा प्रकारे आपण थोडं विश्रांती देऊ. आणि हा कागद घेतो, फडकं जर घेतलं फडकं चिकटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बघा हे बघा आता आपण जे पीठ आहे ते थापून घेऊया. आणि त्याच्यावरून एक कागद आहे त्याला बी असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे त्या कागदाला चिटकत नाही. असं थापून घ्यायचं आहे हाताने. आपल्याकडे लाटणं असते बघा, लाटण्याने असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. बघा असं तव्याला आता बघ तेल लावून घ्यायचे. तेल टाकून घ्यायचं चांगलं प्रकारे. हे बघा अलगद असं काढून घ्यायचं. जाळ लावून घ्यायचं. आता चांगल्या प्रकारे आपण जे पहिले धपाट टाकलं होतं त्याला पलटी मारून घेऊया. आता आपण लाटून घेऊया.
धपाटे चांगल्याच प्रकारे शेकून घ्यायचे भोपळ्याचे. धपाटा आपलं तयार झालं. हे बघा आता आपण दुसरं धपाटे तयार करून घेतलेले होते, ते मळून घेतले होतं. ते धपाट्याचं आता काढून तेल टाकून घेऊ थोडं. सर्व बाजून तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे ते धपाटं तव्याला चिटकत नाही. आपण धपाटं बनवलं हळू काढून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं. परत एक धपाट्याचं पीठ घेतले आपण आणि जरा परत ते लावून घ्यायचं. काट पेपर टाकतो प्लास्टिक टाकतो लाटण्याने लाटून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे सर्व धपाटे आपण तयार करून घेऊया. हे तयार झालेले आहे. आता आपण दुसरं त्याच्यावर धपाटे शेवटचं धपाटे तयार करून घेऊ असते. हे बघा चुल्याला जाळवून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्या भोपळ्याचं धपाटे तयार झालेले ते आता काढून घेऊया. हे बघा आता शेवटचं धपाटा काढायचं आहे आपल्याला, टाकायचं आहे. प्लास्टिक पेपर असताना ते अलगद निघते. बघा अशा प्रकारे हळू काढून घ्यायचे. त्यावर तेल टाकून घेऊया त्यावरती. ते धपाटा अलगद असं प्लास्टिक पेपर काढून घ्यायचे आणि ते तव्यावर टाकून घेऊन पलटी मारून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपल्या भोपळ्याचे धपाटे तयार झालेले. आपण हे बघा ताटामध्ये काढून घेऊया आणि सगळे धपाटे कसे. हे बघा अशा प्रकारे आपले भोपळ्याचे धपाटे तयार झालेले. सर्व धपाटे आपण तयार करून घेतले. 1 2 3 4 5 सर्वसाधारण 5 भोपळ्याचे धपाटे तयार झालेले. आता आपण त्याची चव चाखून बघूया ते धपाटे कसे लागते खाण्यासाठी. हे बघा एक भोपळ्याचे धपाटे घेतलेले आपण ते आता खाऊन त्याची चव चाखून बघू कसं झालं. सुरेख लागतं खाण्यासाठी, खरपूस लागत आहे. आपण जर जिरं टाकल्यामुळे त्याची वेगळी चव लागते. कारण मिरची तिखट असल्यामुळे आपण काही दुसरं पाकवतो त्याच्यासोबत काही खात नाही. अतिशय सोपी अशी भोपळ्याची धपाट्याची रेसिपी आहे. एक वेळेस तुम्ही जरूर तयार करा. आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.